नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले। त्याला राज्यभरातल्या बाजार समितींनी पाठिंबा दर्शवलाय। शेतमालावरची आडत व्यापाऱ्यांनी भरावी असे निर्देश राज्य सरकारने दिलेत। सरकारच्या याच निर्णयाचा विरोध करत व्यापाऱ्यांनी बंदची घोषणा केली आहे। नाशिक बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत बंदचं हत्यार उपसले। शेतीमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात 6% आडत दिली जाते। ही वसुली शेतकऱ्यांकडून घेण्याची आजवरची प्रथा होती। ही प्रथा मोडीत काढून व्यापाऱ्यांनी आडत भरावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला। त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला। याचाच फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। महाराष्ट्र शासनाने जो जी.आर. लावलेला आहे, जो जी.आर. काढलेला आहे, काल आम्हाला तो जी.आर. मिळाला। त्या जी.आर.अनुसार शेतकरी आडतदार हा पहिले शेतकऱ्याकडून आडत घेत होता। ती आडत आता व्यापाऱ्यांवर लावलेली आहे आणि व्यापाऱ्यांना ती लावल्यामुळे व्यापारी माल घ्यायला तयार नाही आहे। तर आज चेअरमनने असं सांगितलं का तुम्ही आज जो माल आलेला आहे तो तुम्ही विकून टाका, शेतकऱ्याकडून कमिशन कापा आणि मग उद्यापासून मग तुम्ही लागलंच तर निर्णय घ्या। मग आजपासून आडतदारांनी त्यांचे लिलाव चालू ठेवलेले आहे पूर्ववत, पण उद्यापासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद केलेला आहे आणि उद्यापासून आम्ही शेतकऱ्यांना आवाहन मी केलेलं आहे का तुमच्या मालाची विल्हेवाट तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा। मार्केट कमिटीच्या ज्या व्यापाऱ्यांनी किंवा ज्या आडत्यांनी जिथे दुकानं घेतलेली आहे आणि यांनी मार्केट कमिटीच्या बाहेर ओपन ठेवलेला आहे, तो एक सगळ्यात मोठा इश्यू आहे। एक तर जनरल एपीएमसी मध्ये जनरल ठेवलेलं पाहिजे की ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रात तुम्ही कुठे घेतलं तरी तुम्हाला तोच कायदा लागू होईल, पण त्यांनी तो कायदा काढल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्या व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे। आणि याच बातमीसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी थेट नाशिकहून आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपण पाहतोय की एकूणच आता या कोणी भरणार आडत या मुद्द्यावरून वाद चिघळत चाललाय, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचं नुकसान आहे। तर या वादावरती तोडगा नेमका काय असू शकतो? स्वाती, जेव्हा जेव्हा बाजार समितीचा विषय निघतो त्यावेळेस एक प्रश्न उपस्थित केला जातो की बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत की आडते व्यापारी यांच्या हितासाठी आहे। तर प्रत्येक वेळेस उत्तर हेच मिळतं की बाजार समिती ही व्यापारी आणि आडते यांच्या धोरणापुढे वारंवार झुकत आलेली आहे। आत्ता पण तेच बघायला मिळतंय। व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता बंदचं हत्यार उपसलेलं होतं, त्यावर चर्चा झाली आणि चर्चेअंती आजपासून बेमुदत बंदचं आंदोलन सुरू केलेलं आहे। याच्यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना आज बंद आहे हे माहीत नाही आहे। शेतकरी आपला माल घेऊन येतात आणि त्या मालाला उठावच नसतो, त्यामुळे तो माल आणलेला माल दळणवळणाचा त्यांचा जो पैसा जातो तो माल फेकून देण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येते। आता याच्यामध्ये तोडगा काढायचा म्हटलं तर आडत कोणी भरायची हा मुख्य प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चिघळत आलेला आहे। त्याच्यावर अद्यापही कुठल्या स्वरूपाचा तोडगा निघालेला नाही आहे। खरं तर प्रथेनुसार शेतकरी आजपर्यंत ही आडत भरत आलेले आहेत, मात्र सरकारने आता व्यापाऱ्यांनी आडत भरावी असा कठोर भूमिका घेतलेली आहे। त्या आपल्या भूमिकेवर सरकारने खंबीर राहिलं पाहिजे। व्यापाऱ्यांपुढे जर सरकार झुकलं तर ही प्रथा याही पुढे चालू राहील। शेतकऱ्यांनाच आपली आडत ही द्यावी लागणार आहे। दुसरीकडे जर विचार केला तर शेतकऱ्यांनी आडत न भरता व्यापाऱ्यांनी आडत भरली तर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे मालाचा जो भाव आहे तो पाडून देण्याचा प्रयत्न होणार आहे। जो माल 100 रुपयाला विकला जातो तो माल 80 रुपयाला विकला जाईल आणि त्यातून आडत दिली जाईल, असे वेगवेगळ्या रणनीती हे व्यापारी आखणार आहेत। याचा फटका थेट शेतकऱ्याला जाणार आहे। त्यासाठी सरकारने भाव पडू न देणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांनी आडत भरावी यासाठी खंबीरपणे आपली भूमिका कायम ठेवणे, हे दोनच पर्याय यावर उपलब्ध आहेत। निश्चितच धन्यवाद मुकुल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।